मनसेचा आज महत्त्वाचा असा पदाधिकारी मेळावा पार पडला आणि या पदाधिकारी मेळाव्यामध्ये मतदार यादीतल्या घोळासंदर्भातलं एक प्रेझेंटेशन, एक सादरीकरण करण्यात आलं। या अनुषंगाने मतदार यादीतले घोळ जर असेच सुरू राहिले तर निवडणुका लढवून नेमका काय उपयोग आहे असा सवाल विचारला गेलेला आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी यासह इतरही अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलंय। उद्धव ठाकरे आणि माझ्या भेटीगाठी आता सुरूच राहणार असल्याचं राज ठाकरेंनी स्पष्ट केलंय। तर ईव्हीएम्सकडे दुर्लक्ष करून चालणार नाही। लोक आपल्याला मतदान करतायत पण ईव्हीएमच्या भानगडीमुळे आपला पराभव होतोय असं राज ठाकरे म्हणाले। मतदार याद्या स्वच्छ करा, स्थानिक निवडणुका वर्षभरानं घ्या अशी मागणी सुद्धा राज ठाकरेंनी केलेली आहे। इतकंच नाही तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर सुद्धा राज ठाकरेंनी जोरदार टीका केलेली आहे। शिवनेरी, रायगड आणि राजगडावर नमो टुरिझम सेंटर्स काढले जात आहेत, मात्र हे किल्ल्यांवर काढले गेलेले नमो टुरिझम सेंटर्स मनसैनिक फोडून टाकतील असंही राज ठाकरेंनी थेट इशारा देत म्हटलंय। 1 तारखेचा मोर्चा दणदणीत झालाच पाहिजे आणि आपला आवाज दिल्लीपर्यंत गेला पाहिजे असं म्हणत देशामध्ये प्रामाणिक मतदारांचा अपमान सुरू असल्याचंही राज ठाकरे म्हणाले। मी आणि उद्धव बाहेर पडलो। मी त्याला विचारणार होतो, तिकडे जे सगळे कॅमेरावाले होते त्यांना विचारणार होतो, कारण परत परत सुरू करणार 11वी भेट मोजतायत, आम्हीच विसरलो। बरं आता सोडून द्या ना, आता उठणं बसणं तर होणार आहे, भेटणं होणार आहे, ते चालू राहणार आहे। मोजताय कसले 9वी भेट, 10वी भेट, अरे ते किती वेळा दाखवणार? मलाच कंटाळा आला तर लोकांना किती कंटाळा येत असेल। जी शंका निर्माण झालेली आहे या देशाच्या निवडणुकांबद्दलची, त्याची एक गोष्ट तर तुम्ही सुरू केलेलीच आहे, दुबार मतदार याद्यांची। हे दुबार, 3 बार, 4 बार सगळं सुरूच आहेत, पण नुसतं तिकडे लक्ष ठेवून फक्त चालणार नाहीये तुम्हाला। जे मी 2017 पासून जे ओरडून ओरडून सांगतोय, त्यावेळेला मी जे बोलत होतो, आज जे बरोबर आहेत त्या राजकीय पक्षांनी गांभीर्याने घेतलं नाही। मी त्यावेळेला पण हेच सांगत होतो की मतदार याद्या आहेत, पण ही निवडणूक जी मशीन्स आहेत याच्याकडे तुम्हाला दुर्लक्ष करून चालणार नाही। मी मागे पण आता आपलं ज्याला शिबिर झालं त्यावेळेला पण मी म्हटलं, लोक आपल्याला सांगतायत की राज ठाकरेंच्या सभांना गर्दी होते पण मतांमध्ये ते येत नाही, कारण हे जे गेल्या 10-12 वर्षात जे सुरू झालंय, लोक आपल्याला मतदान करतायत, पण ह्या सगळ्या भानगडीमधनं आपल्याला दरवेळेला पराभव पत्करावा लागतो। आपण त्यांना सांगतो आहोत मतदार याद्या स्वच्छ करा। 5 वर्ष निवडणुका झालेल्या नाही आहेत या महाराष्ट्रामध्ये, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या। मतदार याद्या स्वच्छ करा, अजून 1 वर्ष लागलं तरी चालेल, 1 वर्षाने निवडणुका घ्या, काय फरक पडतो? आणि उद्या मतदार याद्या ज्यावेळेला स्वच्छ होतील त्यावेळेला ज्याचा विजय होईल, ज्याचा पराभव होईल आम्हाला मान्य आहे। उद्या आज जे सत्तेवरती आहेत त्यांचा जर समजा विजय झाला, मतदार याद्या पूर्ण पारदर्शक झाल्यानंतर आम्हाला मान्य आहे, पण ह्या सगळ्या गोष्टी सगळ्या लपवायच्या आणि लपून 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 त्याच्यातनं निवडणुका घ्यायच्या, मॅच तर फिक्स आहे भाई। ज्या वेळेला मॅच फिक्सिंग आपल्या क्रिकेटमध्ये ज्यावेळेला झालं, त्यावेळेला अझरुद्दीन पासून सगळ्या लोकांना त्याला काढून टाकलं होतं, जडेजापासून काढलं होतं ना, इथे कोणालाच काढत नाहीत। टुरिझम डिपार्टमेंट महाराष्ट्रामध्ये काही टुरिझमचे स्पॉट काढतायत आणि त्याची केंद्र काय, त्याचं नाव काय दिलं, नमो केंद्र, नमो टुरिझम सेंटर्स। ही नमो टुरिझम सेंटर्स कुठे काढतायत? शिवनेरीवर, रायगडावर, राजगडावर, जिथे फक्त आमच्या महाराजांचं नाव असलं पाहिजे, इथे हे टुरिझमचे आता सेंटर्स काढायला निघालेत। मी आत्ता सांगतोय, सत्ता असो नसो,
वर नाही, खाली नाही, आजूबाजूला नाही, कुठेही नाही. उभं केलं की फोडून टाकणार. हे सगळं येतं सत्तेतून. सत्ता येते याच्यातून. म्हणून तुम्हाला बारीक लक्ष ठेवायला लागणार आहे. आणि याच्यासाठी म्हणून तो आपला उद्याचा 1 तारखेचा आपण मोर्चा काढतो आहोत. दणदणीत मोर्चा झाला पाहिजे. दिल्लीपर्यंत कळलं पाहिजे महाराष्ट्रामध्ये काय आग पेटली ती. अगर हो सकता है तो क्यों अपन जबरदस्ती ईवीएम मशीन पे जाते हैं. उससे बेटर है कि बैलेट पेपर पे जाके करना बहुत अच्छा है. और उसके सामने आज वो डेमो दिखाया था. क्या मंत्री की मांग रही कि बैलेट पेपर पे ही चुनाव होने? नहीं, हमने तो मांग की है. लिखित में मांग इलेक्शन कमीशन के पास हमने दी है. और उसके बारे में इलेक्शन कमीशन सोचेगा. 1 तारीख को लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.